समजा विद्यार्थी आहेत, हं, की अभ्यासात लक्ष लागत नाही, मोबाईल घेऊन बसणं आहे. हं. ते कमी करण्यासाठी लामाफेरा उत्तम पद्धतीने काम करतं. ओके. म्हणजे आपण जेव्हा हीलिंग प्रोसेस करतो, तर मास्टर बुद्धांचा एक छोटी मूर्ती असेल किंवा फोटोग्राफ असेल, हं. त्याच्यासमोर दिवा किंवा पांढऱ्या रंगाची मेणबत्ती लावलेली असते. ओके. आणि जेव्हा आपण सगळ्या प्रार्थना करतो, मास्टर बुद्धांच्या एनर्जीला बोलावतो. एक नॉर्मल ज्योत किती पेटू शकते म्हणजे 1 ते 2 सेंटीमीटर हां. तेवढीच असू शकते. हं. पण जसं आपण मास्टर बुद्धांच्या एनर्जीला बोलावतो, तेव्हा ती फ्लेम अशी इतकी मोठी होते आणि तीही आपोआप होते. ओह! आणि पूर्ण तुमचं हीलिंग प्रोसेस होईपर्यंत ती तशीच राहते. हीलिंग संपलं की पुन्हा नॉर्मल होते. जसं आता तुम्ही म्हणाल, की व्यक्तीला आजार बरं करण्यासाठी म्हणा किंवा त्याचे इंटरनल इश्यूज बरं करण्यासाठी लावाफेरा वापरतात. तसं एखाद्याला त्याच्या करिअरमध्ये किंवा हं. बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, तर तिकडे लामाफेरा काम करतं का? परफेक्टली काम करतं. जसं समजा कोणी रिअल इस्टेटमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, बिझनेस आहे. हां. त्या व्यक्तीने जर लामाफेरा शिकलं, ओके. त्यातला स्वतःला लक्षात येईल, की आधीचा त्याचा बिझनेस कसा होता आणि आत्ता कसा आहे. म्हणजे कमी त्रासात त्याचा बिझनेस इझिली ग्रो होतोय. ओके. पॅरालाईज झालेली व्यक्ती हं. पूर्णपणे शक्यतो बरी होत नाही. हां. त्यांना आयुष्यभर तो त्रास राहतोच. बरोबर. पण एका स्टुडंटने कंटिन्यू हीलिंग देऊन पॅरालाईज झालेल्या व्यक्तीला नॉर्मल केलेलं आहे. ओके. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, तुमच्या आयुष्यात जर ह्या अडचणी असतील, अर्थात पैसा मिळत नाही, जो हवा तो पैसा कमवता येत नाहीये, घरात शांतता नाहीये, करिअरमध्ये प्रगती नाहीये, लग्न जमत नाहीये, वास्तूमध्ये काही दोष आहेत, आयुष्यात खूप अडचणी आहेत. तर या सगळ्या अडचणीवरती आज आपला पॉडकास्ट आहे. अर्थात या सगळ्या अडचणीवरती आपल्याला उत्तरं मिळणार आहेत. या सगळ्या अडचणी एका हीलिंगच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो. अर्थात त्या हीलिंगचं नाव आहे लामा फेरा. अर्थात ही लामा फेरा हीलिंग काय आहे? त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत डॉक्टर ज्योती मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. सो आज आपला टॉपिक आहे लामा फेरा हीलिंग. तर एक्झॅक्टली लामा फेरा हीलिंग काय आहे? पहिल्यांदा त्याविषयी सांगा. ओके. लामाफेरा हीलिंग ही मास्टर बुद्धांशी संबंधित आहे आणि त्यांचीच एनर्जी आहे. जसं की ओके. आपल्याला रेकी ऐकून माहीत असतं, हां. तर रेकी सुद्धा बुद्धांचीच एनर्जी आहे. हं. तशीच लामाफेरा सुद्धा बुद्धांची एनर्जी आहे. पण दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. ओके. बाकी जेवढ्या काही जगभरामध्ये हीलिंग मोडॅलिटीज हं. वापरल्या जातात, तर त्या सर्व हीलिंग मोडॅलिटीमध्ये लामाफेराला वर्ल्ड्स फास्टेस्ट हीलिंग मोडॅलिटी म्हणून वापरलं जातं. ओके. आणि त्यातही स्पेशालिटी म्हणजे ब्लॅक मॅजिक रिमूव्हल आणि स्पिरिट रिमूव्हल, स्पिरिट पोझेशनच्या केसेस. ओके. हे या सगळ्या गोष्टी हील करण्यासाठी जगभरात सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणजे लामाफेरा आहे. ओके. आणि ही मात्र बुद्धांची पद्धती आहे. हं. त्यामुळे आपल्या भारतातलीच मूळची पद्धत आहे हे सगळ्यात जास्त हां. महत्त्वाचं. ओके. आणि हे हीलिंग करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हं. म्हणजे तुम्हाला काही रोज मेडिटेशनमध्ये बसायचं आहे 1 तास, अर्धा तास असं काहीही नाही. ओके. दिवसातले तुम्ही 15 मिनिट जरी दिले तरी भरपूर आहे आणि सगळ्या प्रकारच्या समस्यांवर ही हीलिंग पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने फास्ट काम करते. तर मग एक्झॅक्टली समजा एखाद्याला जसं मी आता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, की करिअरमध्ये अडचणी आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, समजा त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. तर तो या हीलिंगमधून कसा बाहेर पडतो? जरा त्याविषयी डिटेलमध्ये सांगा. नक्कीच. अ, आपल्या आयुष्यात कुठल्याही समस्या कशामुळे येतात? आपल्या हां, शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत, हां. तर प्रत्येक सप्तचक्र एक विशिष्ट गोष्टीसाठी आहे. हं. त्याशिवाय प्रत्येक चक्र जे आहे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी आहे, शरीरातील अवयव आहेत, हे सगळं काही रोल करतात. हां. मग जेव्हा आपल्या मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये मेजर ब्लॉकेजेस तयार होतात. ओके. आता याची कारणं व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहेत. हां. तर या 2 चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस आहेत, तर करिअर, फायनान्स, आयुष्यातील स्टेबिलिटी सगळं कोलमडून पडणार आहे. ओके. मग अशा वेळी जर इथे लामाफेरा हीलिंग वापरलं, हं, नक्कीच ते ब्लॉकेज निघून जातात. कारण मेजर पर्पज काय आहे लामाफेरा हीलिंगचा, हं. की ब्लॉकेजेस जे काही आहेत, कुठल्याही फॉर्ममध्ये आहेत, तर ते काढून टाकणं, परमनंटली रिमूव्ह करणं. ओके. म्हणजे जसं एखादी पाईपलाईन आहे. हां.
तर ती जर स्वच्छ असेल तर व्यवस्थित पुढे पाणी जात राहतं बरोबर किंवा आहे. नॉर्मल आपल्या घरामधलं सिंक आहे. हां. जर ते वेळेवर साफ नाही केलं, हं. तर ते साठत जातं आणि एक वेळ चोकअप होऊन बसतं. तर बरोबर. बऱ्याच आपल्या चक्रांमध्ये असे वेगवेगळ्या चक्रामध्ये वेगवेगळे ब्लॉकेजेस असतात. तेच. मग जसं ते ब्लॉकेज काढल्यानंतर जसा फ्लो व्यवस्थित होतो, हं. ॲक्चुअलमध्ये एनर्जी तशी फ्लो होते आणि त्या बाबतीतला जो काही त्रास असेल, तर तो दूर होतो. ओके. आणि जेव्हा एखादी व्यक्ती समोर येते किंवा हं, मेसेज जरी करते, हं. लक्षात येतं एनर्जीवरून की याच्या कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत. ओके. कळतं लगेच. कारण त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, बॉडी लँग्वेज, त्याच्या कलरची निवड म्हणजे तो कुठले हां. कलर्स वापरतो, ह्या ओके. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होत असतात. ओह! त्यामुळे पटकन कळतं की एखाद्याचं चक्र हायपर ॲक्टिव्ह होऊन ते इम्बॅलन्स झालंय का? की वीक आहे म्हणून इम्बॅलन्स झालंय ओके. आणि याच्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम्स असतील, हे कळतं बघितल्यानंतर. ओके. जसं तुम्ही आता म्हणताय, की कलरवरून तुम्हाला हो. आयडेंटिफाय होतं, की काय प्रॉब्लेम असेल. मग हे ज्यावेळेस आपण रेग्युलर असे कपडे घालतो, हां. तर ते कपडे घालणं पण आपण चक्र ॲक्टिव्ह करणं किंवा ते डिस्टर्ब करणं असं आहे का? एक्झॅक्टली. खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण डोळ्यांना दिसेल ते कलर काहीही उचलतो, हां. तर अजिबात नाही. मुळात आपण एखादा कलर का उचलतो यामध्येही आपल्या चक्रांची एनर्जी समजते. ओह! जसं की समजा एखाद्याला लाल रंग खूप अट्रॅक्ट करतो, हां, आवडतो. प्रत्येक वस्तू त्याची लाल रंगाचीच दिसते. हां. लाल रंग कशाचा आहे? मूलाधार चक्राचा आहे, रूट ओके. चक्राचा. हं. म्हणजे तो तुमचं स्थैर्य दाखवतो, पैसा हं. दाखवतो, तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो, त्यासोबत भीतीसुद्धा दाखवतो. ओके. समजा एखाद्याला अति तो कलर वापरण्याची इच्छा होते किंवा सगळ्या हं, गोष्टी त्याच रंगाच्या आहेत. हं. तर तुमचं ते चक्र हायपर ॲक्टिव्ह झालेलं आहे. तुम्हाला 100% उष्णतेचे सर्व आजार, त्रास होणार आहेत. ओह! रक्तासंबंधीतले आजार असणारे फिमेल असेल तर मंथली सायकल्समध्ये खूप त्रास होणार आहे. ओके. पाईल्स, फिशरसारखा त्रास हमखास असणार आहे. हाडांचे आजार असणार आहेत. जॉइंट पेनमध्ये त्रास होणार आहे. तर हे नक्की होणार आहे, जर तुम्ही अति लाल कलर वापरताय. ओके. तर हे का आहे? कारण प्रत्येक चक्राचा रंग पण आहे. हां, निसर्गाने म्हणून आपल्याला कुठलीही गोष्ट ब्लॅक एंड व्हाईट का दिली नाही? हां. भाज्या आहेत, फळं आहेत किंवा झाडं आहेत. सगळं कलरफुल दिलेलं आहे. सगळे करेक्ट. कलर जे आहेत, ते आपल्या चक्राशीच संबंधित आहेत. ओके. म्हणजे बॅलन्स होणं गरजेचं आहे आयुष्यात. हो. जसं आता आपण चक्रावर म्हणत होतो, की जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर मूलाधार चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. आणि मणिपूर चक्र ही दोन्ही पॅरलली काम करतात. ओके. पण मग एखाद्या व्यक्तीचं ते डिस्टर्ब झालंय, हे त्याचं त्याला कळण्यासाठी काही सिम्प्टम्स आहेत का? हां. जसं की आत्ता मी लाल रंगाचं सांगितलं. हं. तर या सगळ्या समस्या येणारच आहेत. हां. यासोबत तुमच्यामध्ये भीती खूप वाढीस लागते. ओके. कॉन्फिडन्स काहीच नसतो. बोलताना सुद्धा भीती वाटते. हां. आणि तुमच्यात खूप सारे कलागुण आहेत. हं. पण मग मागे राहायचं नाही, नको कशाला राहू दे किंवा जर तुम्हाला काही ॲप्रिसिएशन दिलं जातंय, हं. रिकॉग्निशन मिळते, नाही नको, मी डिझर्व्ह नाही करत. ओके. सतत मागे राहायचं. पर्सनॅलिटी पण तशीच झालेली असते. म्हणजे एकदम असे हं, खांदे हं, हं. झुकलेले आहेत. गर्दीपासून लांब जाणं आहे. कुठेही स्वतःचा चेहरा म्हणजे प्रेझेंट नको. कुठेही ओके. प्रेझेंटेशन नको आहे. ओके. आणि जर हे मणिपूर चक्र पण जसं रूट चक्रासोबत काम करतं, हं. सोबतच काम करतं. तर तिथे पोटाचे आजार पण येतात. जेव्हा मणिपूर चक्र ओके. आहे, हायपर ॲसिडिटी होणं, अपचन आहे किंवा भूक कमी लागणं, हं. न लागणं किंवा बद्धकोष्ठता आहे, अपचन होणं किंवा अति खूप खाणं म्हणजे खूप सारखी भूक लागते. ओके. वजन खूप वाढणं, ओबेसिटी आहे हां, हां, हां. किंवा एखाद्याची एनर्जी काहीच नसते म्हणजे एकदम वीकच असतो तो. ओके. लिव्हरचे वेगवेगळे प्रॉब्लेम समस्या आहेत, आतड्याचे आजार आहेत हं, हं, हं. किंवा ज्याला नॉर्मल बोलीभाषेत लोक वाट सरकणं म्हणतात. हं. या सगळ्या गोष्टी आहेत किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही, करियर ग्रोथ नाही, नवीन जॉब लागत नाही, इंटरव्ह्यूची भीती वाटते, बोलण्याची भीती हं. वाटते. आयुष्यात तुम्ही भौतिक गरजा ज्या आहेत, त्या पूर्ण करू शकत नाही जर तुमचं रूट चक्र ऑलरेडी इम्बॅलन्स आहे आणि ओके. जर अजूनच वाईट कंडिशनला गेलेलं आहे, सोलो प्लेक्सस चक्र, हं. मणिपूर चक्र पण खराब झालेलं आहे. नोकरी लागणार नाही, लागलेली टिकणार नाही, ओके. अहंकार वाढीला लागेल. जर हायपर ॲक्टिव्ह झालं असेल, कोणाचं काहीही ऐकायचं नाही, हं, हं. कोणाशी प्रेमाने वागता येत नाही, सतत अपेक्षा, कंट्रोल करणं, ओके. हे सगळे गुणधर्म त्या माणसाच्या आयुष्यात येतात. मग ओके. तेव्हा ओळखून जायचं, की मणिपूर आणि मूलाधारमध्ये हं, हं. ब्लॉकेजेस आहेत. पण मग समजा आता हे कळालं, की हे प्रॉब्लेम्स त्याच्या आयुष्यात आहेत. मग आपण ह्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी एक्झॅक्टली ती मेथड काय?
वेगवेगळ्या पद्धती आहेत चक्रास बॅलन्स करण्यासाठीचे. हं. म्हणजे याचा स्पेशल मी कोर्स पण ठेवलेला आहे. म्हणजे हां. सप्तचक्रांचा परिपूर्ण कोर्स, की ओके, ज्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. ओके. दुसरी गोष्ट आजकाल आपण बघतो, की थर्ड आय ॲक्टिव्ह करून देतो हं, किंवा कुंडलिनी जागृत करून देतो. हं. हे असे बरेचसे ₹90 वाले, ₹99 वाले बरेच दिसतात. हो, हो. पण हे असले प्रकार खरंच कोणी करू नये. कारण ते जीवावर बेतणारं आहे. ओके. कारण आपल्या शरीरातील सप्तचक्र ही ऊर्जास्थानं आहेत हं, आणि त्यांच्यासोबत जर कुठल्याही प्रकारची छेडछाड झाली, हं. तर माणसाला कायमचं अपंगत्व येऊ शकतं. पॅरालाईज होऊ शकतो कायमचा व्यक्ती. ओके, त्यामुळे असले प्रकार एकतर करू नयेत. आणि ओके. कारण बॅलन्स करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हं. प्रत्येक चक्राची बीजमंत्र दिलेली आहेत. ती ओके, चॅन्ट करण्याची, म्हणण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. ओके. यासोबत कलर थेरपी जसं आपण आता रंगाबद्दल हां, बोललो. याशिवाय फळं आहेत, कडधान्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारची तेलं आहेत किंवा सुगंधी तेलं आहेत. हां. हे झालं. याशिवाय अफर्मेशन्स आहेत, तेही आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपण हीलिंगच्या माध्यमातून खूप इझिली आपल्या चक्रांना बॅलन्स ठेवू शकतो. पण मग आता लांबा फेरा हे तुम्ही सांगितलंत, की कुठून आलेले, कसं आलेले. हं. पण एक्झॅक्टली त्या एखाद्या समजा पेशंट आपण म्हणूयात, त्याला प्रॉब्लेम आहे तो तुमच्याकडे आला. तर त्याला एक्झॅक्टली हीलिंग करताना काय प्रोसिजर होते? हं. एक तर हीलिंग लांबाफेरा हीलिंग जे आहे ते समोरासमोर पण होतं. हां, समजा समोर नाही अवेलेबल, तर जिथे कुठे असेल डिस्टन्स हां. तसंही छान प्रकारे काम करतं. ओके. फक्त त्या केसमध्ये त्या व्यक्तीचा किंवा जर तुमच्याकडे झाड असेल, प्राणी असेल, हं, पाळीव प्राणी असतील, हं. तर तेही आपण देऊ शकतो. तर त्यांचे पूर्ण फोटोग्राफ लागतात आपल्याला. ओके, त्या फोटोग्राफच्या माध्यमातून आपण पूर्ण हीलिंग प्रोसेस करतो. ओके. मग याच्यामध्ये मास्टर बुद्धांच्या एनर्जीला बोलावलं जातं. कारण हां. लामाफेराचा विशेष काय आहे, म्हणजे ही इतकी पॉवरफुल का आहे? हं. तर मास्टर बुद्धांची एनर्जी स्वतः येते आणि ओके. ते स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, जो काही असेल त्याचा. हं, बाकी हीलिंग मोडॅलिटीमध्ये हे कुठेही असं होत नाही. हं. फक्त हे लामाफेरामध्ये आहे. आणि कोणाला जर पाहायचं असेल, म्हणजे मास्टर बुद्धा खरंच आलेत की नाही, हां. मला कसं कळणार? हे कोणीही बघू शकतो. म्हणजे आपण जेव्हा हीलिंग प्रोसेस करतो, तर मास्टर बुद्धांचा एक छोटी मूर्ती असेल किंवा फोटोग्राफ असेल, हं. त्याच्यासमोर दिवा किंवा पांढऱ्या रंगाची मेणबत्ती लावलेली असते. ओके. आणि जेव्हा आपण सगळ्या प्रार्थना करतो, मास्टर बुद्धांच्या एनर्जीला बोलावतो. हां. एक नॉर्मल ज्योत किती पेटू शकते, म्हणजे 1 ते 2 सेंटीमीटर हां. तेवढीच असू शकते. हं. पण जसं आपण मास्टर बुद्धांच्या एनर्जीला बोलावतो, तेव्हा ती फ्लेम अशी इतकी मोठी होते आणि तीही आपोआप होते. ओह! आणि पूर्ण तुमचं हीलिंग प्रोसेस होईपर्यंत ती तशीच राहते. हीलिंग संपलं की पुन्हा नॉर्मल होते. ओके. मग यात पण जर समजा ब्लॅक मॅजिकच्या केसेस आहेत हां. किंवा स्पिरिट पोजेशन केसेस आहेत, हं. त्यावेळी कॅन्डलची फ्लेम जी आहे, ती खूप वेडीवाकडी कशीही होते, कशीही जोरदार पेटायला लागते आणि काळा धूर वगैरे निघायला लागतो. ओके. हे खूप वेगवेगळ्या प्रकारे होतं, केस जशी असेल तसं. मग हां. हे का होतं? तर मास्टर बुद्धांची एनर्जी स्वतः आलेली असते तिथे. ते सगळ्या गोष्टी क्लिअर करत असते. ओके. त्यामुळे हे कोणीही बघू शकतो, अनुभव घेऊ शकतो. हो. मग ही हीलिंग प्रोसेस लामाफेरा हीलिंग जी आहे, तर यामध्येही सिम्बल्स असतात, हं. जे खूप सिक्रेटिव्ह असतात. ज्याला अट्यूनमेंट किंवा शक्तिपात दिला जातो. हां. फक्त ते त्याच्यासाठीच असतात आणि त्याच्यासाठीच काम करतात. ओके. म्हणजे जर तुम्हाला हीलर बनायचं आहे, हां. तर तुम्हाला मास्टरकडून अट्यूनमेंट घ्यावी लागते, शक्तिपात दीक्षा घ्यावी लागते. ओके. तेव्हाच तुम्ही पात्र होता ते सिम्बल्स वापरण्यासाठी. ओके. आणि टोटल 12 सिम्बल्स येतात. हं. 3 लेव्हल्स असतात आणि त्यात 12 सिम्बल्स असतात. मग त्या 12 सिम्बल्सच्या माध्यमातूनच हे पूर्ण हीलिंग केलं जातं. ओके, ओके. म्हणजे समजा कोणाला शिकायचं असेल तर मास्टर किंवा गुरु असल्याशिवाय हो, थोडक्यात हो, ते कोणी करू नाही शकत. हो. आज जे काही वातावरण सुरू आहे, त्या वातावरणात लामाफेरा हीलिंग करणं का गरजेचं वाटतं तुम्हाला? अतिशय गरजेचं आहे. त्यात पण लांबा फेराच म्हणेन मी. कारण सगळ्यांचा कन्सर्न असतो, मला वेळ नाही, वेळ हां. नसतो. एक तर हे. दुसरी गोष्ट, सगळ्यांना फास्ट रिझल्ट पाहिजे आजकाल. हं. पेशन्स कमी झालेत. बरोबर. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला कुठलेही रिस्ट्रिक्शन्स तुमच्या आयुष्यात पाळावे लागत नाहीत. हं. म्हणजे तुम्ही नोकरी करताय, गृहिणी आहात, स्टुडंट आहे,
कॉर्पोरेटमध्ये जॉब करता, जे काही तुमचं प्रोफेशन, हं. शेतकरी आहात, सगळ्यांसाठी सुटेबल आहे. ओके. म्हणजे कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही. खूप सोपं आहे आणि आयुष्यात बऱ्याचदा काय होतं, हेल्थ इश्यूज मागे लागले की माणूस वैतागतो. त्रास हो, हो. होतोच, पण पैसा खर्च होत राहतो. करेक्ट. किंवा जे शेतकरी आहेत, त्यांचं पूर्ण डिपेंडन्सी जी आहे शेतीवर आहे, जनावरांवर आहे. हां. आणि आता सध्या निसर्गाची अवस्था जी झालेली आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान एवढं होतं. हां, हां. शेतकरी अजून नुकसानमध्ये जातो. एखादं जनावर जरी दगावलं तरी खूप मोठं नुकसान होतं. हं. मग अशा केसेसमध्ये जर शेतकऱ्याने हीलिंग शिकलेलं आहे, तो आपल्या पिकाचं संरक्षणसुद्धा करू शकतो, उत्पन्न वाढवूही ओके. शकतो. सोबतच आपल्या दुभत्या जनावरांना निरोगी ठेवू शकतो. कारण छोट्या गावांमध्ये डॉक्टर्स नसतात बरोबर. आणि बऱ्याचदा उपचार मिळत नाहीत. त्यामुळे जनावर दगावतं. हां. मग इथे जर त्यांनी हीलिंग वापरलं, त्यांना सुरक्षित ठेवता येतं. ओके. सर्व प्रकारे सुरक्षित ठेवता येतं. त्यांची दूध देण्याची कॅपॅसिटीसुद्धा वाढू शकते. त्यांचं ओह! आरोग्य उत्तम राहतं. समजा म्हणजे उदाहरण इथे सांगायला आवडेल हं, मला. म्हणजे माझेच स्टुडंट आहेत. हं. लेव्हल 1 करून गेले होते ते हां. आणि त्यांच्या घरी तुळस जी होती ती सुकली होती. ओके. आणि हीलिंगचं कसं आहे, की तुम्हाला जेव्हा अटयूनमेंट मिळते, हं, तर तुम्हाला 21 दिवस स्वतःची हीलिंग करावी लागते आधी शुद्धीकरणासाठी म्हणून. हं, 21 दिवस ते गरजेचं आहे. हं. ते झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तुळशीच्या झाडाला हीलिंग दिलं हं. आणि त्यांना स्वतःला लक्षात आलं, की एकच हीलिंग दिल्यानंतर खूप फरक पडलाय. नवीन छोटे-छोटे त्याला फुटवे आले ओह! आणि 1-2 सेशनमध्येच ती तुळस पूर्ण बहरून आलेली आहे आणि खूप छान फुललेली आहे. ओके. म्हणजे तुम्ही हे लामाफेरा हिलिंग इतकं फास्ट आणि त्यांनी पूर्ण प्रोसेस पण केली नव्हती. ओके. म्हणजे जी एक ॲक्चुअल सेशनसाठी गरजेची आहे. हं, मग अशा प्रकारे आपण समजा आंब्याच्या बागा असतात किंवा हं. इतर पीक आहे शेतामध्ये. त्या झाडाला आपण हीलिंग देत राहिले, एक तर त्याचं उत्पन्नाची क्वालिटी खूप चांगली होते. ओके. त्याला हां. जर काही कीड वगैरे लागली, ती लागणार नाही. हां. किंवा बऱ्याचदा असंही होतं, की काही एनर्जीज अशा असतात माणसांमध्येही, की बऱ्याचदा त्यांचा स्पर्श झाला, काय झालं, ते झाड सुकून जातं. हां. कारण ते बरोबर, खूप सेन्सिटिव्ह असतात. बरोबर. तर अशा गोष्टींपासून आपण त्याला एक प्रोटेक्शनसुद्धा देऊ शकतो झाडाला, ओके. की असं काही होऊ नये. मग हे इतकं ईझी आहे. समजा विद्यार्थी आहेत, हं, की अभ्यासात लक्ष लागत नाही, मोबाईल घेऊन बसणं आहे. हं. ते कमी करण्यासाठी लामाफेरा उत्तम पद्धतीने काम करतं. ओके, तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, भीती वाटतेय. तिथे हीलिंग देता येतं, जॉब मिळत नाहीये. ओके. काही कारण नाहीये, सगळं व्यवस्थित आहे, पण जॉब मिळत नाही. ते ब्लॉकेज दूर करता येतं. ओह! एखाद्याला फॉरेनमध्ये सेटल व्हायचं आहे, फॉरेनमध्ये जॉब हवा आहे, हं, ते होऊ शकतं. तुमचा बिझनेस चालत नाही किंवा तुमचा जो काही फुटफॉल आहे हं. कस्टमरचा, तो कमी झालाय, तो वाढवायचा आहे. ओके, म्हणजेच असा कुठलाच भाग नाही आयुष्याचा, की जिथे लामाफेरा वापरता येत नाही. आणि ओके. आता प्रॉब्लेम माणसाच्या आयुष्यात एवढे आहेत, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कमीत कमी एकतरी हीलर असावाच. हां, बरोबर. ओके. तर तुम्ही हे जे सांगितलं, की आपण जसं झाडांना देऊ शकतो हेलिंग किंवा जसं मुलांना आपण देऊ हं, शकतो, हं. जॉबसाठी आपण हेलिंग देऊ हं. शकतो. तर ते हेलिंग देण्याचा जो काही कालावधी आहे, तो एक्झॅक्टली किती वेळाचा आहे आणि ते कधी दिलं जातं? जसं की फास्टेस्ट हीलिंग मोडॅलिटी म्हटलं जातं हं, लांब फेरायला, तर हं. तुम्हाला 15 मिनिटं पुरेशी आहेत. ओके, म्हणजे सरावाने अजून तो वेळ कमीसुद्धा होऊ शकतो. ओके. पण एक एव्हरेज टाईम जर पकडला, तर हं, एक लांब फेराचं हीलिंग सेशनसाठी तुम्हाला 15 मिनिटं पुरेशी आहे. ओके, मग त्यामध्ये तुम्ही कुठलाही इश्यू हाताळू शकता. ओके. मग त्याच्यामध्ये काही इक्विपमेंट्स वापरले जातात, की काही मंत्र वापरले जातात, की काही सिम्बॉल्स एक्झॅक्टली काय? सिम्बल्स तर आहेतच. जसं हं, प्रत्येक हीलिंगमध्ये असतात, तसं यातही आहेत सिम्बल्स. आणि याचं लावाफेराचं अजून एक स्पेशल म्हणजे की हं. हीलिंग किट येतं, ओके. की ते महत्त्वाचं आहे. हं. आता ते का आहे? कारण आपण हीलिंग देतोय दुसऱ्यांना मान्य आहे कोणालाही. हां. पण कुठेतरी ती डोक्यात भीती असते, की बाबा माझ्यावर परिणाम झाला तर? त्याची ओह! निगेटिव्हिटी माझ्यावर आली तर? हां. किंवा बऱ्याचदा होतंही असं, की काही हं. वेळासाठी त्याचा इम्पॅक्ट हा होतोच. तर लामाफेरामध्ये हीलरची पूर्ण काळजी घेतलेली आहे. ओके. त्यासाठी म्हणून हीलिंग किट बनवलंय आणि त्यासाठी म्हणून तुम्ही जसा हा आता मरून हं, रंगाचा गाऊन बघताय, हं. तर तो प्रत्येक हीलरला मॅन्डेटरी असतो, ओके, की ते त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून आहे, की तो सेफ ओके. राहावा. हां, त्यानंतर ही जशी माळ बघताय तुम्ही, हां. स्केचू माळा म्हटलं जातं. ओके.
ज्या बोधिवृक्षाखाली मास्टर बुद्धांना आत्मज्ञान प्राप्ती झाली होती. हां. तर त्याच झाडाच्या फळांची ही माळ असते ओके. आणि या माळेचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. हं, जर एखाद्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल, हं. कुठल्याही प्रकारची, मग ब्लॅक मॅजिक स्पिरिट असो, ती माळ जागेवरच तुटते. ओके. कारण आपण फेरे मारतो हां. हीलिंग देताना सुरुवातीला. तर त्यावेळेस ती माळ तुटून जाते ओके. किंवा पुढची प्रोसेस असताना तुटून जाते. त्यामुळे ओके. ही माळ झाली. यानंतर एक बर्निंग स्टिक येते, म्हणजे हं, छोटी स्टिक असते क्रिस्टलची. हं. त्या स्टिकचा वापर आपण सिम्बल्स ड्रॉ करण्यासाठी आणि ॲक्चुअल हीलिंग करण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे सिम्बल्स ओके. जे आहेत ते आपण स्टिकने ड्रॉ करतो. हां, आपल्या शरीरात जे काही सप्तचक्र आहेत, हां. त्यावर ते सिम्बल्स ड्रॉ केले जातात. ओके. आणि जर वास्तूचं हीलिंग असेल, हं. तर मग वास्तू हील करण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे एक तर ओके. तुम्ही डायरेक्टली डिरेक्शन वाईज सिम्बल्स ड्रॉ करून करू शकता हां. किंवा घराचा फोटोग्राफसुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके. मग ही स्टिक त्याच्यासाठी येते. चौथं शेवटचं टूल आहे, की अजून 4 लाकडाच्या पट्ट्या येतात, ज्याला ग्राउंडिंग स्टिक्स किंवा अर्थिंग स्टिक म्हटलं जातं. ओके. ज्याला आपण हीलिंग देणार आहे, तर रिसिव्हरच्या दोन्ही खांद्यांच्या मागे आणि दोन्ही गुडघ्यांच्या खाली असं ते लावलं जातं. ओके. म्हणजे जी काही एनर्जी वापरली जाते लामाफेरा हीलिंगमध्ये, हं. तर ती एनर्जी अर्थिंग त्याचं होऊ नये म्हणून. जसं आपण एक ओके. कनेक्शन अर्थिंगचं हां, हां. असतं, तर त्यासाठी म्हणून ते वापरलं जातं. तर एवढं बेसिक किट आहे, ते गरजेचं आहे. ओके. आता आपण रेकी हा एक प्रकार बघतो, की त्याच्याने सुद्धा आपण एखाद्याचं दुखणं म्हणतो हं, आपण, ते आपण हील करू शकतो. हं, तर रेकी आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? हं. रेकी कशी आहे, ती माईल्ड आहे. हं, म्हणजे ती जर आपण कंपेअर करायला गेले, तर बुद्धांच्याच एनर्जीज आहेत हं. दोन्हीसुद्धा. पण रेकी म्हणजे आईसारखी आहे, की ती कुरवाळेल, गोंजारेल, ओके. लाडाने समजावून सांगेल तुम्हाला. हं. लामाफेरा म्हणजे वडिलांची एनर्जीसारखी आहे. तुला त्रास होतोय, तुला हे जर मिळवायचं आहे, तर तुला डिसिप्लिन पाहिजे, त्रास सहन करावा लागेल, तुला लवकर उठावं लागेल, हे जसं आहे. ओके. हं, तर हं. लामाफेरा हे तसं थोडं हार्ड आहे. ओके. त्रास आहे, ब्लॉकेज आहे, तर तो काढावाच लागेल. मग हं, त्यासाठी हं. थोडं हार्श झालं तरी चालेल. हा ओके. फरक आहे. रेकीला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला एखादं सेशन घ्यायचं आहे हं. हीलिंगचं, तर एक अर्धा तास तरी मिनिमम तुम्हाला हो. द्यावा लागतो. लांबा-फेरा 15 मिनिटात तुम्ही हीलिंग कंप्लीट करून बाजूला ओके. होता आणि रिझल्ट फास्ट येतात. आणि समजा एखाद्या व्यक्तीला हे हीलिंग शिकायचं असेल, तर त्याचा एक्झॅक्टली कालावधी किती असतो? आणि कोण हे शिकू शकतं? लांबा-फेरामध्ये फक्त 3 लेव्हल येतात. म्हणजे बाकी हं. हीलिंग मोडॅलिटीमध्ये लेव्हल पण जास्त बनवलेले आहेत. हां. पण ही ऑलरेडी पॉवरफुल असल्यामुळे फक्त 3 लेव्हल आहेत. ओके. लेव्हल 1, लेव्हल 2ला तुम्ही मास्टर लेव्हल होता आणि हं. थर्ड जी आहे ती ग्रँड मास्टर आहे. ओके. मग लेव्हल 1ला 6 सिम्बल्स येतात, लेव्हल 2ला 6 सिम्बल्स येतात. हं. मग हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही शिकता येतं, ऑफलाईन पद्धतीने म्हणजे फेस टू फेसही शिकता ओके. येतं. 4 दिवस खूप झाले. तुम्हाला सगळे ओके. महत्त्वाचं इथे काय आहे, की तुम्हाला सिम्बल्स पाठ झाले पाहिजेत. हं. स्टेप बाय स्टेप ते ड्रॉ करता आले पाहिजे. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हीलिंग एनर्जी तुम्हाला मिळाली म्हणजे तुम्ही ती कुठे कशी वापरायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. बस ओके. एवढाच बेसिक क्रायटेरिया आहे. ओके. बाकी तुम्ही तुमचं प्रोफेशन काय आहे? हं. काय करता? सोशल स्टेटस काय आहे? काहीही मॅटर करत नाही. प्रत्येक ओके. जण शिकू शकतो. फक्त एक म्हणजे माझे स्वतःचे स्टुडंट 18 वर्षापेक्षा लहान आहेत ओके. आणि जे खूप कॉन्फिडेंटली ब्लॅक मॅजिकच्या केसेससुद्धा हाताळलेले आहेत. ते पण ओह! फक्त लेव्हल 1चं हीलिंग शिकल्यानंतर. ओके. पण मी रिकमेंड करते, की कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करावं. ओके. कारण शेवटी हीलिंग म्हणजे काय आहे, की तुम्ही जबाबदारी घेताय हां. एखाद्याच्या प्रॉब्लेम दूर करणं. बऱ्याचदा गोष्टी त्याच्या कर्माने आलेल्या असतात. हं. ते रिलीज करतायत. त्याबद्दलची प्रगल्भता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. आता मला हीलिंग येतंय म्हणून काहीही करत सुटलं किंवा बऱ्याचदा वशीकरणसाठी वगैरे येतात कॉल, तुम्ही वशीकरण करून द्या किंवा ओह! कधी-कधी अशाही केसेस येतात, की म्हणजे बहिणीचे कॉल येतात, की माझ्या भावाचं आणि त्या मुलीचं रिलेशन तोडायचंय किंवा लग्न झालंय, वहिनीचं आणि भावाचं लग्न तोडायचंय, करून द्या. ओह! तर मग अशा केसेसमध्ये हीलिंग काम करत नाही आणि फोर्सेबली हीलरने ते करण्याचा प्रयत्न पण करू नये. ओके. मग या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करणं गरजेचं आहे. तर या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हां. बाकी मेजर असं दुसरं काहीच क्रायटेरिया नाही. ओके. खूप इझिली शिकू शकता आणि स्वतःसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या ओळखीतल्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी ते वापरू शकता तुम्ही. अशा 2-3 केसेस तुम्ही सांगू शकाल का, की तुमच्याकडे ज्या आल्या होत्या आणि तुम्हाला त्या खूप युनिक वाटल्या
आजच्या जमान्याशी निगडीत आहेत, असं सांगू शकलात तर. म्हणजे मला माझं सांगण्यापेक्षा माझ्या स्टुडंटचा अभिमान वाटतो खरंच. हं, म्हणजे जसं आत्ता मी सांगितलं तुम्हाला. तसंच एक स्टुडंटचा अनुभव सांगायला आवडेल मला. पॅरालाईज झालेली व्यक्ती हं. पूर्णपणे शक्यतो बरी होत नाही. हां, त्यांना आयुष्यभर तो त्रास राहतोच. बरोबर. पण एका स्टुडंटने कंटिन्यू हीलिंग देऊन पॅरालाईज झालेल्या व्यक्तीला नॉर्मल केलेलं आहे. ओके. ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे आणि हं, अशा गोष्टी केव्हा घडतात? तुम्ही पूर्णपणे सरेंडर आहात. हं. तुमचा इगो सोडलेला आहे बरोबर. आणि विश्वासाने या सगळ्या गोष्टी करताय. हं. कारण काय होतं तुम्ही जेव्हा सक्सेसफुल केसेस हाताळायला लागता म्हणजे रिझल्ट येत जातात. हां, कॉन्फिडन्ससोबत नंतर इगो यायला इगो लागतो. यायला मग लागतो. तो जर तुमच्यात येत गेला, तुमच्या हीलिंगवर परिणाम होतो. हं, जसं की आता लेटेस्ट माझ्याकडे केस होती. आय थिंक साधारण वर्षभराचा कुत्रा असेल. म्हणजे हं, आपण हीलिंग सगळ्यांनाच देऊ शकतो. हं, आणि नॉर्मल होता तो एकदम व्यवस्थित छान खायचा, खेळायचा रोज, हं, उड्या मारणं हे सगळं चालू होतं आणि एकदम प्रेमळ कुत्रा आहे तो. म्हणजे असा मांडीवर येऊन बसायचा तो मांजरासारखा. हां. आणि अचानक एक दिवस त्याचं खाणं बंद झालं. कारण काहीच माहीत नाही. आणि असं नाही की बाहेर कुठे गेला आणि काही खाऊन आला. तसंही नाही कारण त्याला बाहेर सोडलेलंच नव्हतं. ओके. मग त्या वेळेला त्याला हीलिंग दिलं गेलं. पहिल्यांदा हीलिंग दिलं गेलं, त्याच्यानंतर थोडी इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामध्ये. हं, कारण त्याचं वागणं सुद्धा बदललं होतं. म्हणजे अग्रेशन आलं होतं. म्हणजे इतका प्रेमळ कुत्रा, पण हं. हात लावल्यानंतर तो चावायला येत होता, अटॅक करायला येत होता. ओके. आणि नंतर त्याच्या घशाशी पण सूज दिसायला लागली. खाणं पूर्ण बंद झालं. हं. डॉग फूड थोडं-थोडं खात होता, पण नंतर सगळंच बंद झालं. नंतर मग लक्षात आलं आणि त्याला ब्लॅक मॅजिक रिमूव्हलचं हीलिंग द्यायला चालू केलं. ओके. ब्लॅक मॅजिकचं एक हीलिंग झालं, त्याच्या हं, गळ्याची सूज निघून गेली. हं. नेक्स्ट डेला तो पुन्हा पूर्वीसारखा उड्या मारत होता आणि म्हणजे आत्ताच 1-2 दिवस झाले असतील. हां. नॉर्मल झाला तो आता म्हणजे पूर्ण नॉर्मल झाला. सगळं त्याचं रुटीन व्यवस्थित झालंय. कारण ते ब्लॅक मॅजिकचा इम्पॅक्ट त्याच्यावर झाला होता. ओके, त्याच्या फॅमिलीवरचं ब्लॅक मॅजिक हे त्याच्याकडे गेलं होतं. ओके. हे पण काय झालं कारण त्यांच्या बाकी फॅमिली मेंबर्सकडे बरचसं काही कवच आहे, हं, धारण केलेलं आहे वेगवेगळ्या देवतांचं. त्यामुळे त्यांच्यावरचं ब्लॅक मॅजिक त्याच्याकडे गेलं कारण त्याच्याकडे सेफ्टीसाठी काहीच नव्हतं. हं, त्यामुळे ते त्याच्याकडे गेलं. पण तो आता ठीक झालेला आहे. दुसरी अजून एक अशीच डॉगची केस होती ती हं. पण. पूर्ण म्हणजे डेड झाला होता तो. डोळे वगैरे असे एकदम घट्ट झाले होते त्याचे. हां. त्याला ऐकू येत नव्हतं किंवा काहीच कळत नव्हतं. म्हटलं देऊ हिलिंग आपण. माहीत नाही कारण मिरेकल्स होतात हिलिंगने. बरोबर. काय होईल मलाही माहीत नसतं. त्यालाही एकच सेशन दिलं मी ब्लॅक मॅजिकचं. हं. 15 मिनिटात सेशन झालं. उठून थांबला तो कुत्रा. ओह! चालायला लागला व्यवस्थित. चालून आला थोडं जाऊन स्वतःहून हं. आणि तेव्हापासून मग तो व्यवस्थित नॉर्मल झाला. ओके. असे भरपूर केसेस आहेत. मग ते स्पिरिट पोझेशन असो. स्पिरिट पोझेशन ब्लॅक मॅजिकच्या केसेस भयानक असतात. ओके. कारण ती व्यक्ती तिचं वागणं जे आहे ते खूप विचित्र होतं हीलिंग चालू झालं की. ओके. जसं आपण गाणगापूरच्या ठिकाणी वगैरे हो, हो, बघतो. हो, हो. पालखीच्या वेळी जसं आरडाओरड हं, किंवा हं. एकंदरीत जे काही चाललेलं असतं. सेम लामाफेरा हिलिंगमध्ये जर असं काही झालेलं असेल, तर ती व्यक्ती करते, आरडाओरड ओह! करते. खूप किंचाळत असते. म्हणजे झोपून हिलिंग चालू हां. असतं. ती अर्धं उठू शकते, पूर्ण उठू शकत नाही. बेड सोडता येत नाही कारण सिम्बल्स टाकलेले असतात. ओके. त्यामुळे कोणाला असं ते वाटेल, की बाबा ती व्यक्ती उठून आली आणि मला काय केलं तर? हां, हां, तर हां, ते हां. नाही होत. ओके. कारण ती बांधलेली असते बेडला, पण ती उचलून आपटणं, किंचाळणं, ओरडणं सगळ्या गोष्टी होतात. या संदर्भातली एखादी केस सांगू शकला हो, तर? नक्कीच. म्हणजे कोर्सच होता हां. लामाफेराचा आणि एक स्टुडंट जी आहे तिला शिकायचं पण होतं हं. आणि तिला माझ्याकडून हीलिंग पण घ्यायचं होतं. सगळं शिकवणं जेव्हा झालं, मग डेमो दाखवायचा होता स्टुडंटना. तर तिलाच घेतलं. मग तिला असं हीलिंग द्यायचंच आहे. हां. नॉर्मल प्रेयर वगैरे झाली, फेरा वगैरे मारला, सगळं झालं. सिम्बॉल्स जसं ड्रॉ करायला मी चालू केलं. हं. जसं हार्ट चक्रावर अनाहत चक्रावर सिम्बॉल ड्रॉ केलं, ती हळू रडायला लागली थोडंसं असं. ओह! नंतर पुढे मी जाईन तसं रडणं जे आहे ते खूप वाढलं तिचं आणि किंचाळायला लागली ती. मी जसं पुढे जाईन. काय आहे हे? काय आहे? थांबवा हे. हे काय आहे?
माझ्या आईला बोलवा, मम्मीला बोलवा, हे बंद करा. मला खूप त्रास होतोय. कोण आहे ओके. हे? मला काय करतंय? आणि ती मुलगी आहे एवढी-एवढी छोटीच आणि हं. आवाज इतका डेंजर तिचा वाढला. आसपास सगळे लोक गोळा झाले. ओह! म्हणजे कोर्स आम्ही शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी ठेवलेला असतो, की जिथे तुम्हाला गाड्यांचा हॉर्न सुद्धा ऐकू येत नाही. ओके. आणि तशा ठिकाणी तिचा आवाज इतका वाढला, आसपासचे शेतात असणारे इकडे-तिकडे सगळे लोक गोळा झाले, की इथे काय होतंय? ती पूर्ण अशी आपटत होती, त्या बेडवर ओह! उचलून, की हे आधी थांबवा, मला खूप त्रास होतोय. पूर्ण तरी पण सेशन मी ते तसंच कंप्लीट केलं. छान झाली मुलगी. नंतर नेक्स्ट लेव्हल जेव्हा शिकायला आली, ती कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन झालेलं होतं तिचं. इतका ओके. कॉन्फिडन्स होता, ड्रेस कोड चेंज झालेला होता, फेशियल एक्सप्रेशन सगळंच म्हणजे एकदम कंप्लीट ती ट्रान्सफॉर्म झाली होती. ओके. आणि आता ती प्रोफेशनल प्रॅक्टिस करते खूप छान पद्धतीने. ओके. म्हणजे कुठलीही अशी गोष्ट नाही, की जी आपण हील करू शकत नाही. हां, फक्त एक आहे, की वेळ कमी जास्त होऊ शकतो. ओके. समस्या कशी आहे त्यानुसार. हं, हं, हं. जसं आपण जमिनीचे सुद्धा हीलिंग करू शकतो. बरं. म्हणजे समजा बऱ्याच केसेस येतात त्याही, की जमिनीचं वाटप होत नाहीये हं. किंवा कोणीतरी एक जण तयार होत नाहीये ओके. किंवा कोणाला विकायचं असतं, हं. विकलं जात नाहीये किंवा कोणाला नवीन घ्यायचंय, घेणं होत नाहीये, घर घेणं होत नाहीये. हं, हं. बरेच केसेस आहेत तशा जमिनीच्या. ओके. तर याला सुद्धा आपण हीलिंग देऊ शकतो. जमीन, घर, प्लॉट, फ्लॅट ओके. तिथे ज्या काही अडकलेल्या एनर्जीज आहेत, जसं आपण मागे आकाशिक रीडिंगमध्ये जसं बघितलं, की हं. बऱ्याच एनर्जीज असतात. तर ते सगळं रिलीज करू शकतो आपण. ओके. जसं समजा कोणी रिअल इस्टेटमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, बिझनेस आहे. हां. त्या व्यक्तीने जर लामाफेरा शिकलं, ओके. त्यातला स्वतःला लक्षात येईल, की आधीचा त्याचा बिझनेस कसा होता आणि आत्ता कसा आहे. म्हणजे कमी त्रासात त्याचा बिझनेस इझिली ग्रो होतोय. ओके. ओके. म्हणजे व्यवसायाला पूरक असं हे शिक्षण आहे. येस. समजा का त्याला भीती असेल, रात्री झोप येत नसेल, एन्झायटी असेल, तर त्याच्यावरती लामाफेरा हीलिंग जे ते एक्झॅक्टली कसं काम करतं? नक्कीच. हीलिंग प्रोसेस जी आहे, म्हणजे जी शिकवली जाते ती तीच राहते किंवा हं, सिम्बल्सही तेच राहतात. हं, पण व्यक्तीचा प्रॉब्लेम जसा आहे त्यानुसार त्याला हीलिंग देतं. भीती म्हणजे ती कशाची आहे? हं, म्हणजे फक्त हे त्याने बनवलेलं काल्पनिक काही जग आहे का? हं. की त्याच्या बाबतीत एखादी काही घटना घडली त्यानंतर ती भीती आली आहे का? किंवा बऱ्याचदा आजकाल हॉरर मूव्हीज या सगळ्या हां. गोष्टींचा वेड खूप आहे, वेब सीरीज. तर ते रात्री बघण्याचं प्रमाण खूप आहे. मग हां. सतत जर कंटिन्यू तुम्ही असं काही करत जाता, त्यामुळे ते तयार झालेलं आहे का? ओके. की तुमच्या बालपणामध्ये काही घडलंय आणि तिथे तुम्ही घाबरलात हां. आणि ते सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठे बसलंय? हे ओके. किंवा खरंच जर काही एखादी डार्क एंटिटी आहे, एखादं स्पिरिट आहे किंवा हं. ब्लॅक मॅजिकमध्ये बऱ्याचदा प्रेत वापरलं जातं. हां. जे एखाद्या माणसाच्या मागे लावलं जातं आणि त्याचा प्रेझेन्स त्या व्यक्तीला जाणवत असतो, दिसत असतं ते त्याला. ओके. डार्क शॅडो किंवा मनुष्याकृती हे दिसत असतं. हां. ती याची भीती आहे का? तर ही अशी कुठल्याही प्रकारची भीती असेल. एकतर ते हीलिंग देताना काय होतं, जेव्हा आपण हीलिंग द्यायला चालू करतो, म्हणजे हं. लामाफेराचं अजून एक स्पेशल म्हणजे विजन्स येतात. म्हणजे जो रिसीव्हर आहे, हां. तो झोपलेला असतो. पण जसं हीलिंग चालू होतं, त्याचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी संबंधित त्याला गोष्टी दिसायला चालू होतात. विजन्स येतात. ओके. म्हणजे 90% लोकांना विजन्स येतातच. ओके. मग ते रूट कॉज असू शकतं, सोल्युशन असू शकतं हां. किंवा काहीतरी पेंडिंग राहिलेलं आहे, ओके. ते दिसू शकतं. ते व्हिजन्स येतात आणि हीलरला पण येतात. हीलर आणि रिसीव्हरला दोन्हीला येतात. हे खूप स्पेशल आहे लामाफेराचं. ओके. आणि हीलिंग देताना हीलरला सुद्धा गाईडन्स मिळत असतो. कारण हीलर मुळात हीलिंग करतच नाही. मास्टर बुद्धा स्वतः करत असतात. हां. त्यामुळे जे काही त्यावेळी हीलरच्या माध्यमातून करून घेतलं जातं, ते तसं चालू राहतं. ओके. जे एक फिक्स पद्धत जरी असली हीलिंगची, हां. तरी कधी-कधी ते केसनुसार बदलते सुद्धा. ओके. मग हे सगळं हीलर त्याच्या मनाने करत नाही. मास्टर बुद्धा स्वतः करून घेत असतात. ओके. ज्याला जशी गरज आहे त्यानुसार. मग हे एखाद्याची ती निगेटिव्हिटी, भीती कशातून आली हे अशा हं. माध्यमातून समजू शकतं, कन्फर्मेशन मिळतं. मग हे सगळं जे गोष्ट घडते, तुम्ही चक्रांचं सांगितलं, तसं सबकॉन्शियस माइंडचा याच्यामध्ये किती रोल आहे? अ, कशामध्ये? एकंदर त्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत त्याच्यामध्ये? खूप आहे. कारण कुठलीही गोष्ट आधी सबकॉन्शियस माइंडमध्येच असते. जसं आपल्या पास्ट लाईफच्या मेमरीज हां. सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. आपल्याला स्वप्न जे पडतात सबकॉन्शियस माइंडमुळे आहे किंवा स्वतःबद्दल वाटणारा जो कॉन्फिडन्स आहे, तो कुठून आलेला आहे आपण
सतत सांगितलेलं आहे त्याला हां, हां. सबकॉन्शियस माइंडला. कारण कसं आहे, की सायकॉलॉजीनुसार हं. सबकॉन्शियस माइंडला रिॲलिटी आणि इल्युजनमधला फरक कळत नाही. ओके. त्याला जी हां. गोष्ट तुम्ही वारंवार सांगाल, तेच सत्य आहे असं मानून ते चालायला लागतं. ओके. हां. म्हणून अफर्मेशन सारख्या गोष्टी किंवा व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन हे काम करतं. हं, हं. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा आपले ब्लॉकेज तिथून सापडतात. ओके. तिथूनच काहीतरी आलेलं असतं. कधी-कधी पॅटर्न, निगेटिव्ह पॅटर्न आपणच बनवून ठेवलेला असतो. पैशांविषयी असेल, हं, हं. रिलेशनशिपविषयी एकदा आलेला अनुभव असेल, मग तोच उगाळत बसायचा. हं. तसं असतं ओके. किंवा कोणी फसवलेलं असतं, विश्वासघात केलेला, तेच पकडून बसायचं, सोडायचंच नाही. कोणाला माफ करायचं नाही हां. किंवा चाइल्डहूडमध्ये काही घडलेलं आहे. कधी-कधी चाइल्ड अब्यूजच्या केसेस असतात. हं. तर मग त्या गोष्टीमुळे आत्ता लग्न होत नाहीये. हां. ह्या अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी या सबकॉन्शियस माइंडमध्येच आहेत. मग हे हां. हीलिंग करताना सुद्धा कळतं. हीलरला जाणवतं म्हणजे ती एनर्जी जाणवते अशी त्रास देते. हं. जर समजा सबकॉन्शियस माइंडचा त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम असेल ना, हां. तर ते जाणवतं. मग हीलरचं डोकं दुखायला लागेल, हात जड झालेला असतो आणि खूप अनकम्फर्टेबल फीलिंग चालू होते जेव्हा तुम्ही सबकॉन्शियसचं हीलिंग करायला जाता तेव्हा. ओके. म्हणजे एक होती केस लग्न न झालेली केस होती म्हणजे उशीर झालाय. सगळे म्हणजे न्यूरोलॉजीनुसार सगळं चेक केलं होतं. नंबर्स सगळं ठीक आहे. हं. बाकी चक्राची एनर्जी पण ठीक वाटते. पण जेव्हा मी वर जाते थर्ड आयकडे, एवढा त्रास होतोय मला ते ते रिमूव्ह करताना सगळं. मग मला कळालं सेशनमध्येच, की हे कुठलं ब्लॅक मॅजिक नाहीये किंवा पास्ट लाईफच्या कर्माचं पण नाहीये. हं. तिच्या मुलीची स्वतःचा माइंडसेट जो आहे तो खूप निगेटिव्ह आहे ओके. लग्नाबद्दलचा. म्हणून ते ब्लॉकेज बनलंय तिच्या लग्नामध्ये. आणि या गोष्टी ओके. क्लिअर होतात हीलिंग देतानाच, की नक्की काय आहे ते. तर सध्या यंग जनरेशन एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर चाललेलं आहे. ब्रेकअपचं प्रमाण खूप हं, वाढलंय. सो ब्रेकअप झाल्यानंतरनं तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती खूप इमोशनली डाउन होते. हं. तर लांबा-फेरा त्यातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करतात? नक्कीच. जसं तुम्हाला जर माहीत असेल, जर सुसाईड करणारी केलेली केस असेल, सुसाईड अटेम्प्ट हां. असेल, हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा डॉक्टर त्यांना मारतात. म्हणजे? म्हणजे त्यांना मारणं म्हणजे कशासाठी असतं, की "तू असं का केलं? तुला कळतंय का तू काय केलंय? हां. की ती चूक पुन्हा करू नये." हां, हां. पुन्हा एखादा ब्रेकअप झालं, एखादा फेल्युअर आला, लॉस झाला म्हणून तू सुसाईड करणार आहे का? किती मोठी चूक करतोय तुला कळतंय का? हां, यावेळी डॉक्टर जसं बऱ्याच जणांना म्हणजे कानशिलात लगावतात हां. सुसाईड केसेस. कोणी ओके. अनुभव घेतलेला असेल तर ते हां, सांगेलच. हां. तर हे तसं आहे लांबाफेरा. ते तुम्हाला हार्शली सांगेल. हे ओके, तुझ्या कामाचं नाहीये, बाहेर निघ याच्यातून. तिथे मग आईसारखं कुरवाळणं नसतं. ओके. बाहेर निघायचं. तुला स्वतःची कंडिशन सुधारायची आहे, आयुष्य हां. सुधारायचं आहे. यातून तुला बाहेर पडावं लागेल. तशा ओके. प्रकारे काम करायचं. जेव्हा असे ब्रेकअपचे केसेस किंवा हं, इमोशन्स सप्रेस झालेले आहेत, हं. कुठल्याही प्रकारे रिलेशनमध्ये दुखावलेली व्यक्ती आहे हां. किंवा व्यक्त होता आलेलं नाही. अशी कुठलीही रिलेशनशिपची केस असो, 100% रिसीव्हर रडतो. ओके. म्हणजे ठरवून नसतं ते. आपोआप त्याच्या डोळ्यातून पाणी गळणं चालू होतं आणि तोपर्यंत चालू राहतं. म्हणजे हीलिंग जरी संपलं, हां. तरी तो एकटाच रडत बसलेला असतो. ओके, आणि हे तोपर्यंत चालू राहतं जोपर्यंत ते संपत नाही. त्याने पुसायचा जरी प्रयत्न केला तरी ते पाणी चालूच राहतं. ओके. कारण ते रिलीज होणं आहे. त्याचे जे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत आणि ते चांगलं साईन आहे. तुमचं ओके. हीलिंग होतंय याचं ते चांगलं साईन आहे. आता जसं आपण ब्रेकअपचं म्हणालो, तसं आता लग्न झाल्यानंतर नवरा-बायकोमध्ये खूप वादविवाद होतात. अर्थात डिव्होर्सपर्यंत बऱ्याच गोष्टी जातात. मग रिलेशनशिपमध्ये जर प्रॉब्लेम आलाय, तर लांबा-फेरा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करतात? बेस्ट आहे लांबा-फेरा. जेव्हा आपण स्पेसिफिकली मॅरिड लाईफचा विचार करतो, तर त्या हं. केसमध्ये दोघांना हीलिंग द्यावं लागतं. ओके. म्हणजे हीलिंग सेशन एकच असतं, हं. पण एकत्रित दोघांना द्यावं लागतं. ओके. कारण ते प्रॉब्लेम एकत्रितपणे तयार केलेत हं. दोघांनी. मग ते कुठल्याही कारणाने असेल. आणि असे खूप सारे डिव्होर्सेस वाचले आहेत लांबा-फेरा हीलिंगने. ओके. म्हणजे डिव्होर्स असो किंवा बऱ्याचदा सासरचे लोक त्रास देत असतात सुनेला, हं. तो त्रास असेल. हे सगळे त्रास खूप जणांचे वाचलेले आहेत. भले ते ओके. कर्माने येतं मान्य आहे हां, किंवा कोणाला हेही वाटेल मग हीलर कर्म बदलतो का? हां. नाही. हीलर कोणाच्याही कर्मामध्ये इंटरफिअर करत नाही. तो कोणाचं काही आपल्या अंगावर घेत नाही. हां. तो फक्त काय करतो, तुमच्या शरीरामध्ये ज्या गोष्टी आहेत,
त्यांना ॲक्टिव्हेट करतो. जसं ओके. जसं की तुमची इम्यून सिस्टम तो ॲक्टिव्हेट करतोय. हां. ते ब्लॉकेजेस ते स्वतःच तुमचं शरीरातून ओके. निघून जातील. हील करेल. अशा प्रकारे हीलिंग काम करतं ते. ओके. मग जेव्हा अशी सिच्युएशन येते, दोघांमध्ये काय चुकतंय? हं, मिसअंडरस्टँडिंग होते का? कम्युनिकेशन गॅप आहे का? हं. की इतर काही त्यांचे कार्मिक इश्यूज आहेत का? की ज्यामुळे ते पटत नाहीये. ओके. तर हां. ते सगळे ब्लॉकेज रिलीज होतात आणि ओके. शांत होतात दोघेही मग. म्हणजे दोघांनाही रिअलाईज होतं की माझं कुठे चुकत होतं, ओके. मी कुठे चुकलेलं आहे. मग या केसमध्ये हीलिंग जास्त असतं का त्यांच्याशी जास्त बोलून काउन्सिलिंग केलं जातं एक्झॅक्टली काय? काउन्सिलिंगची मुळात गरज म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी खूप येतातच. हां. पण काउन्सिलिंगची शक्यतो गरज उरतच नाही. जसं ओके. हीलिंग चालू होतं, हीलिंग आपोआप काम करत राहतं. हो. आणि भलेही समजा आपण फक्त रिलेशनशिपसाठी म्हणून हीलिंग दिलं असेल, हं. पण हीलिंगला स्वतःला म्हणजे त्या एनर्जीला स्वतःला माहीत असतं, की याला अजून कुठे गरज आहे. तर ओके. तिथे पण जाऊन काम करतं ते. ओके. इतक्या सुंदर पद्धतीने ते काम ओके. करतं. मग मला आता असं विचारायचं आहे, की समजा आता नवरा-बायको आहेत, दोघं जण तुमच्याकडे आले. जसं त्यांचा डिव्होर्स होणार आहे आणि तो त्यांना वाचवायचा आहे. पण अर्थात तरी दोघांमधल्या एकमेकांविषयीच्या काहीतरी हं, गैरसमजुती किंवा तक्रारी आहेत. हं, वकिलाकडे गेला, की हा हिचं सांगणार, तो तिचं हं, सांगणार, वाद होणार आहे. हं. तसं तुमच्याकडे आल्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली किती सांगायला लागतं आणि काय सांगायला लागतं आणि तुमचं किती काम होतं? म्हणजे माझ्याकडे 40% मॅरिड कपल्सचे केसेस असतात. ओके. ते आकाशिक असो किंवा टॅरो हीलिंग हं. असो, दोघेही भांडतात, समोर येऊन भांडतात. पण एक फरक हा असतो, की वकिलासमोर वाटेल तसं भांडतात. हां, पण जेव्हा माझ्यासमोर येतात, तेव्हा ती कुठेतरी भीती असते. हां. त्यामुळे जे खरं आहे दोघांकडून ते खरं-खरं सांगतात. हं. त्यामुळे दोघांनाही जे जसं असेल, जे योग्य आहे त्या पद्धतीने त्यांना मी सांगते. ओके. आणि त्यांना खरंच रिलेशनशिप टिकवायचं असेल, हां, तर त्यांना काय करणं गरजेचं आहे हेही सांगते. जर नाही केलं, हां. काय होणार आहे पुढे? हेही ओके. त्यांना सांगितलं जातं. मग एवढ्या ओके. गोष्टी त्यांना सांगितल्या की लक्षात येतं. त्यामुळे फार काही बोलण्याची गरज नाही. म्हणजे माझे स्टुडंटच आहे. हां. म्हणजे मलाच आत्ता विश्वास बसत नाही. म्हणजे एवढं ट्रान्सफॉर्मेशन हं, झालेलं. म्हणजे फार तर 5-6 महिने 6 महिने पण नसतील झाले. 5 महिने वगैरे झाले असतील. हं, आकाशिक रीडिंग घ्यायला नवरा-बायको आले होते हं. आणि बायको नवऱ्याला अजिबात बोलू देत नव्हती. कंटिन्युअसली तिचं बोलणं चालू होतं. मला हे असं करतात, तसं करतात, शिव्या देतात, मारतात. मारलं मला, इथे लागलं होतं. हे परत चालू झालं. मग थांब म्हटलं तिला, त्याला पण बोलू दे जरा, त्याचं पण काहीतरी असेल. मोजक्या कमी भाषेत थोडंफार त्यांनी पण सांगितलं. ते बोलूच देत नव्हते ती. हं, आणि काही गोष्टी अर्थातच त्यांच्या पण चुकल्या होत्या. मारहाण करणं, शिव्या देणं अर्थातच ही हां, चुकीचीच गोष्ट आहे. आणि यांच्याकडूनही काहीतरी चुकतच होतं. हां. मग ते रीडिंग वगैरे केलं त्यांचं आणि रीडिंगमध्ये त्यांच्या हे आलं, की त्यांना प्रोफेशन म्हणून हीलर होणं, हं. ऑकल्ट प्रॅक्टिसेस करणं आहे. ओके. तेव्हा एवढं सिरियसली घेतलं नव्हतं तिने. नंतर मग कोर्स जॉइन केला. लामाफेरा कोर्स केला. लेव्हल 1 झाली आणि अट्युनमेंट जशी मिळाली, दीक्षा मिळाली, वागणंच चेंजेस झालं एकदम. एकदम शांत झाली ती. ओके. जे काही ॲग्रेशन होतं, वटवट करणं आहे, इरिटेशन आहे, ते सगळं शांत झालं आणि मोस्टली सगळे रडतात अट्युनमेंट नंतर. कारण ते रिलीज होतं सगळं त्यांचं ओके. आणि रिॲलिटी रिअलाईज होते त्यांना, की आपण काय होतो आणि नक्की काय करत होतो. खूप जणांना वेगवेगळे व्हिजनसुद्धा येतात. तर तिचं तसं झालं. लेव्हल 2 पण नंतर केलं आणि ओके. आता एवढे कंप्लेंट करणारी सतत दोघांमध्ये इतकं भांडण होतं, एकमेकांना हां. शिव्या द्यायचे. आत्ता कॉन्फिडेंटली ती हीलर झालेली आहे. ओके. टॅरो रीडिंग करते आणि कॉन्फिडेंटली म्हणजे ज्यांना सर्व्हिसेस दिले त्यांचे फीडबॅक्स बघितले मी. ओके. त्या स्टुडंटसाठी आले इतके सुंदर आहेत. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन सगळं जे आहे ते हां, लामाफेरामुळे हां, हां. त्यांच्या आयुष्यात घडलं. स्वतःचं ओके. रिलेशन पण झालंच त्यांचं बरोबर. व्यवस्थित. पण एक त्यांना अर्निंग सोर्स मिळाला, योग्य मार्ग पण मिळाला खरं आहे. आयुष्यामध्ये. समजा आता एखाद्याने हीलिंग केलंय, तर त्याला जे परिणाम आहेत, तर तो परिणाम दिसण्याचा कालावधी एक्झॅक्टली किती दिवसांचा आहे? हं. एक तर तुमची समस्या काय आहे त्यावर हं. मॅटर करतं. ओके. पण पहिल्या सेशन वेळेस तुम्हाला जाणवतात गोष्टी. हं, म्हणजे असं नाही की मला काही जाणवलंच नाही, हं, दिसलंच नाही, असं नाही. आता दिसणं वगैरे हे तुमच्या
पर्सनॅलिटीवर व्ही-ए-के पर्सनॅलिटी म्हटलं जातं. म्हणजे व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक. हं. त्यावर डिपेंड करतं. पण अनुभव हे पहिल्या सेशनपासून येतात. जसं ओके. की डोकं खूप आधी जड झालेलं असलं हं, तर ते मोकळं वाटतं. समजा एखाद्या शरीरात हेल्थ इश्यू आहे कुठे, हं. दुखतं एखाद्या ठिकाणी, तर ते निघून जाताना तुम्हाला जाणवतं आणि तिथे हलकं होतं, मोकळं होतं लगेच. ओके, ते दुखणं इमिडिएटली थांबतं. ओके. आणि जर एक जसं ॲक्सिडेंटचा पेशंट असेल हं, किंवा हार्ट अटॅकसारखा पेशंट असेल, हं. तिथेही इमिडिएटली ते काम करतं. ओके. म्हणजे अशा हार्ट अटॅकच्या केसेस माझ्याकडे बऱ्याच येतात. हां. एमर्जन्सी केसेस, ओके. की हार्ट अटॅक आलेला आहे आणि इमिडिएटली हीलिंग पाहिजे. बरं. मग एक केस तशीच होती. हार्ट अटॅकची. एकतर अशा केसेस हाताळणं म्हणजे खूप क्रिटिकल असतं. हं. कारण एकतर लांबा-फेरा खूप पॉवरफुल आहे. ओके. तर हीलरला खूप केअरफुली हीलिंग द्यावं लागतं. नाहीतर ते वाचण्याऐवजी अजून जास्त दुसरंच काहीतरी व्हायचं. ओह! तर हार्ट अटॅकची केस होती. हं. ॲडमिट केलेलं होतं, ट्रीटमेंट चालू होती. 4 दिवसामध्ये तो पेशंट जो आहे त्याला डिस्चार्जसुद्धा मिळाला. ओके, म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये तो नॉर्मल झाला. ओके, म्हणजे इमर्जन्सी केसेस हाताळण्यासाठी लांबा-फेरा खूप उत्तम आहे. ओके. म्हणजे काही-काही स्टुडंटने तर अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या केसेससाठी सुद्धा प्रयोग केले. म्हणजे त्यांना शिकवतानाच असं शिकवलं जातं, हां. की त्यांची स्वतःमधली जी काही ओरिजिनल त्यांचे स्किल्स आहेत ते ॲक्टिव्ह केले जातात. त्यांचं डोकं स्वतः चालायला लागतं. ओके. ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आजकाल ट्रॅफिक सगळीकडेच आहे हां. आणि प्रत्येकालाच निघून जायचंय. बरोबर. पण कोणी काहीच करू शकत नाही हॉर्न वाजवण्याशिवाय. हां. तर एक 2 स्टुडंटचे सिमिलर अनुभव होते. म्हणजे हं. एक होता तो स्वतःच्या प्रायव्हेट व्हेइकलवर होता हां. आणि दुसरी जे स्टुडंट होती ती पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होती हां. आणि त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. जर हं. नाही पोहोचलं तर मग रिटर्न घराकडे जाणं हा एकच पर्याय होता. ओके, त्यांनी त्या गर्दीमध्ये हीलिंग केलं, लांबा-फेरा हीलिंग केलं. ओके. स्वतःचं डोकं वापरून, की मला रस्ता मिळावा याच्यातून जाण्यासाठी. हां. आणि त्याच्यानंतर स्टुडंटने सांगितलं, "काय झालं माहीत नाही." आणि बाजूला ट्रॅफिक पोलीस होते आणि मला बाजूला घेऊन म्हणाले, "याला जाऊ द्या, रस्ता करू द्या" म्हणून आणि मी निघून आलो पुढे. सेम पब्लिक ट्रान्सपोर्टचं पण तसंच सांगितलं, की शक्यतो मुंबई-पुणे हायवे तो किती बिझी रूट आहे सगळ्यांना हां. माहीत आहे. तिथलं ट्रॅफिकसुद्धा निघालं आणि ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ते स्टुडंट होते, हं. तेवढीच बस बाहेर बाजूला निघाली. त्या ट्रॅफिकमधून निघाले. म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता, किती ओके. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आपण वापरू शकतो. तुम्ही मगाशी हार्ट अटॅकचं बोललात, की इमर्जन्सी केसेस. हं. मग त्या केसमध्ये तुम्हाला फिजिकली तिकडे दवाखान्यात जावं लागतं का, की तुम्ही डिस्टन्स हिलिंग करता? डिस्टन्स सेलिंग. ओके. कारण हॉस्पिटलमध्ये तरी असं काही करू देणार नाही नाही कोणी. देणार. करेक्ट. त्यामुळे डिस्टन्स सेलिंग ही सेम काम करतं. ओके. म्हणजे असं काही फरक नसतो. फक्त तुम्हाला फोटो लागत असेल हां, काय? फोटो लागतो. ओके. म्हणजे काही केस तरी अशा पण आहेत की स्टुडंटच्या काही केसेस आहेत. म्हणजे मी ॲनिमल कम्युनिकेटर पण आहे. त्यामुळे बरेचसे पेट पेरेंट माझ्याशी कनेक्टेड असतात. हं, आणि एक स्टुडंट जी आहे, तर त्यांच्याकडे मांजर आजारी होतं. हं, काय माहीत नाही, जखम वगैरे दिसत नाहीये. पण तो चालताना व्यवस्थित चालता येत नाहीये, तो लंगडतोय. हं. कुठे जखम नाही, काही नाहीये. आणि हळू तो एकदम असा वीक होत गेला. खाणं वगैरे कमी झालं. आणि बऱ्याचदा लहान गावामध्ये व्हेटरनरी डॉक्टर नसतात. हां. तर मग त्यावेळी वेळ पण नव्हता त्यांच्याकडे, की ओके. पूर्ण सगळी हिलिंगची प्रोसेस करा. म्हणजे 15 मिनिटं प्रोसेस करावं एवढाही वेळ त्यांच्याकडे नव्हता. हां. त्यांनी फक्त ते जिथे कुठे वाटलं त्यांना, की कदाचित इथे काही झालं असेल, याच्या पायाला हात ठेवला हं. आणि फक्त इंटेन्शन ठेवून त्याला हिलिंग ते दिलं. ओके. नेक्स्ट डे त्याच्या पायाला काहीतरी जखम झालेली दिसली. हां. म्हणजे काही झालं होतं त्याला आणि त्यातून मग पस वगैरे निघायला चालू झाला त्या ओके. मांजराच्या पायामधून हिलिंग दिल्यानंतर. मग तेव्हा कळालं, की आत काहीतरी होतं आणि ते त्याला खूप त्रास देत होतं. ओके. अजून पुढचे सेशन केल्यानंतर ती जखम पण त्याची सुकली आणि ती जखम भरून येऊन तो व्यवस्थित झाला. जसं आता तुम्ही म्हणालात, की व्यक्तीला आजार बरं करण्यासाठी म्हणा किंवा त्याचे इंटरनल इश्यूज बरं करण्यासाठी लांबा-फेरा वापरतात. तसं एखाद्याला त्याच्या करिअरमध्ये किंवा हं. बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, तर तिकडे लांबा-फेरा काम करतं का? परफेक्टली काम करतं. म्हणजे आता उदाहरण आठवतंय मला. हं, 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला होता. आय-टी प्रोफेशनल होते. एकदम म्हणजे डिसअपॉइंट झालेले होते. जॉब गेला होता त्यांचा अचानक.
ओके. फॅमिली आहे, ई-एम-आय आहेत, हं, हं. मुलाचं शिक्षण आहे, सगळं आहे. कसं मॅनेज करणार आहे माणूस? हं, ते शेवटचा उपाय म्हणून ते माझ्याकडे आले होते. आकाशिक रीडिंग घेतलं हं, आणि त्यांना काहीतरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वगैरे असं रीडिंग घेतलं होतं आणि ऑगस्टपर्यंत तुम्हाला जॉब लागेल असं सांगितलं होतं हं, आणि उपाय दिले होते आणि त्यात मग त्यांना लामाफेरा शिकण्यासाठी सजेस्ट केलं होतं. हं. रीडिंगनुसार सजेस्ट केलं होतं ते. शिकले ते लामाफेरा आणि लेव्हल 1च्याच अट्युनमेंटनंतर 21 दिवसाचं सेल्फ हीलिंग चालू झालं. त्यांना जॉब लागला आणि ओके, तेही त्याच कंपनीमध्ये जिथे त्यांना जायचं होतं. ओके, सी-टी-सी चांगला मिळाला त्यांना. ओके, वर्क प्रोफाईल चांगलं आहे. डेझिग्नेशन चांगलं आहे. म्हणजे सगळं काही रिलॅक्समध्ये आहे. ओके. मग हे खूप क्विक म्हणण्यापेक्षा थोडा पेशन्स पण ठेवावा लागला हं, हं. त्यांना. म्हणजे ऑगस्ट म्हणजे हे 8-9 महिने गेले. पण जे जसं ज्याप्रमाणे घडायला हवं होतं तशा गोष्टी घडत गेल्या. ओके, पण ओके. ते म्हणून कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. कारण आपल्याला माहीत नाही ब्लॉकेज कसे आहेत, हं. कुठपर्यंत गेलेले आहेत. त्यांनी शिकलं आणि सेल्फ हीलिंगच हं, ऑब्व्हियसली केलं जर हं. स्वतःसाठी करत होते. तर मग त्या केसमध्ये पण एक्झॅक्टली मेडिटेशन असतं, की जसं इक्विपमेंट तुम्ही म्हणालात तसे यूज करून स्वतःवरती हीलिंग द्यायला लागतं एक्झॅक्टली काय? लामाफेरामध्ये मेडिटेशन हा प्रकारच नाही. ओके. तुम्हाला हीलिंग सिस्टम शिकवली जाते. हां. म्हणजे अगदी मास्टर बुद्धांच्या फोटोपुढे तुम्हाला कॅन्डल लावण्यापासून क्लोजिंग कसं करायचं स्टेप ओके. बाय स्टेप सगळं शिकवलं जातं किटसोबत. हं. एवढीच प्रोसेस करायची आहे 10-15 मिनिटाची. ओके. कोणतंही मेडिटेशन नाही. कारण खूप जणांचा कन्सर्न असतो, की मला हां. मेडिटेशन येत नाही किंवा मला जमत नाही. तो भागच नाहीये. ओके. त्यामुळे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या माणसासाठी लामाफेरा खूप ईझी गोइंग आहे. म्हणजे अर्थात जर चक्रांचा विषय होता, तर मला वाटलं मेडिटेशन असेल नाही. याच्यामध्ये. तुम्हाला अट्यूनमेंट एकदा मिळाली, की तुम्ही फ्री आहात हं, वापरण्यासाठी बस. करिअरचं जसं तुम्ही म्हणालात, तर तसंच खूप जणांची इच्छा असते, की मला फॉरेनमध्ये जॉब हवा आहे हं. किंवा तिकडे सेटल व्हायचं आहे. तर एक अशी केस म्हणता येईल, म्हणजे केस अशी ती नव्हती. आम्हालाही अनपेक्षितपणेच ते घडलं. म्हणजे आम्ही जिथे आमचे कोर्सेस वगैरे ठेवतो, हां. निसर्गरम्य ठिकाणी, तर तिथे मदतनीस आहे. शिक्षण काहीच नाहीये त्याचं, म्हणजे तो ओके. शिकलेलाच नाही. हं. त्याला मराठीसुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही. तो दुसऱ्या राज्यातून आला होता, साउथ इंडियन होता. ओके. पण माहीत नाही त्याची काय कनेक्टिव्हिटी होती आणि आम्ही जेवढे काही सेशन्स घेतो, वर्कशॉप घेतो, कोर्सेस हं. घेतो, त्याचं काम झालं ना, तो आवडीने ऐकत थांबायचा तिथे, की हे काय आहे? ओके. जसं काही त्याच्यामध्ये क्युरिओसिटी आहे ते जाणून घेण्याची. त्याला कितपत कळत होतं आम्हाला काहीच माहीत नाही. हां. मग त्याची तेवढा इंटरेस्ट लक्षात येतोय म्हणून मग जेव्हा हीलिंग चालू होतं, एक हीलिंग सेशन त्याला पण दिलं ओके. आणि त्याच्या डोक्यात होतं, की मला दुबईला जायचंय हां. आणि मध्ये-मध्ये तो नाराज पण झाला कारण एकदा फसवलं पण होतं त्याला. ओके. दुबईला पाठवतो, पैसे वगैरे सगळं गेले. त्यामुळे डिसअपॉइंट पण झाला होता. हीलिंग नंतर बरेच म्हणजे 3-4 महिने तरी गेले असतील, हां. या सगळ्यामध्ये. आम्ही पण विसरून गेलो होतो. आणि नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा गेलो, तेव्हा त्याने सांगितलं, की "मी जाणार आता." ओके. झालं माझं काम आणि गेला तो दुबईला. ओह! म्हणजे एकच सेशन दिलं होतं त्याला लामाफेराचं. ओके. पण मे बी त्याचा विश्वास जास्त असेल, बिलीफ सिस्टम त्याचा स्ट्राँग असेल, हां. त्यामुळे तेवढे पॉवरफुल रिझल्ट्स पण आले त्याला. ओके. म्हणजे मिनिमम 7 सेशन तरी आपण देत असतो, ओके. कुठल्याही प्रॉब्लेमसाठी. पण त्याला तरी एकच सेशन दिलं होतं. पण तरीही त्याची एवढी मोठी इच्छा पूर्ण झाली. ओके. म्हणजे अर्थात याच्यामध्ये बिलीफ सिस्टम हो, खूप मॅटर करतं हो. एक्झॅक्टली. ओके. म्हणजे मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत एपिसोड बघितलाय त्यांना हे कळालंय, की एक्झॅक्टली लामाफेरा काय आहे? ते आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी काय करतं, कशाप्रकारे करतं आणि अडचणी दूर कशा होतात? सो मला वाटतं मॅडम आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण बोललोय, क्लिअर तुम्ही सगळं मांडलंय. तुम्हाला अजून काही बोलावसं वाटतंय का? झालंय सगळं म्हणजे सांगून? म्हणजे मला एवढंच सांगणं आहे, की जेव्हा तुम्ही खरंच जर थकलेले आहात हं, आयुष्यात, कुठल्याही बाबतीत असेल, काहीच आयुष्यात व्यवस्थित नाहीये. हं, सगळं करून झालंय. सगळे नवस करून झाले, सगळे उपाय करून झाले. हं, कोणी काय सांगितलं सगळं करून झाले, पण काहीच होत नाहीये. हं. त्यावेळी किमान तुम्ही एकदा लामाफेरा हीलिंग घ्या ओके. आणि प्रत्येक वेळेस सेशन घेण्यापेक्षा स्वतः जर शिकलात, तर हां. तुमचा खर्च होणार नाही एकतर. ओके.
ओके. प्रत्येक वेळी तुम्हाला सेशन बुक करून पैसे देण्याची गरज पडणार नाही. म्हणजे मी हे स्वतः हीलर असून पण सांगते. ओके. पण जर तुम्ही स्वतः शिकलात, आयुष्यभरासाठी तुम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबासाठी काम करू शकता. तुमच्या पितृदोषापर्यंत तुम्ही काम करू शकता. ओके. त्यामुळे इतर कुठेही बाबा-बुवा इकडे-तिकडे फिरत बसण्यापेक्षा हं. सोपा पर्याय आहे लांबा-फेरा एकदाच शिका आणि आयुष्यभर त्याचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर करू शकतो. ओके, ओके. म्हणजे सगळे तुमचे होप्स संपलेत, हं. पण तरी अजून एक शेवटची आशा आहे ती म्हणजे लांबा-फेरा. ओके. मग समजा आमच्या प्रेक्षकांपैकी कुणाला जर शिकायचं असेल, तर एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय आहे? तर त्याविषयी सांगा. एकतर कोर्सेस जेव्हा असतात, तर हां. त्यांची तारीख डिक्लेअर केली जाते. ओके. ऑनलाईनही होतात. मोस्टली जे हं. परदेशात असतात, तर ते ऑनलाईन करतात. हं. बाकी मग सगळे फेस टू फेस येऊन शिकणं प्रिफर करतात. कारण ओके. त्यांना माझ्यासोबत राहून 4 दिवस शिकता येतं, समोरासमोर शिकता येतं. ओके. तर हे दोन्ही माध्यमातून शिकता येतं त्यांना. 4 ओके. दिवसामध्ये कोर्स होऊन जातो. पूर्ण त्यांना लेव्हल 1-2 ची दोन्हीची अटेनमेंट दिली जाते एकत्र. ओके. म्हणजे तुम्ही 21 दिवसानंतर फ्री आहात. हीलिंग तुम्ही वापरण्यासाठी, ओके. स्वतःसाठी, इतरांसाठी. तुम्ही प्रोफेशनल प्रॅक्टिस करू शकता हीलर म्हणून. ओके. तेही आहे म्हणजे तुमचा अर्निंग सोर्स आहे. बऱ्याचदा हाउसवाईफना पर्याय नसतो, हां. की माझं काही शिक्षण नाही किंवा हं. मला काही अनुभव नाही किंवा मला पूर्णपणे नवऱ्यावर डिपेंड राहावं लागतं. हां. तशा हाउसवाईफना पण छान ऑप्शन आहे ते. ओके. तुम्ही शिका, घरातून डिस्टन्स सेलिंग करू शकता. तुमचं स्वतःचं कर्म पण चांगलं होतंय. हं. सगळ्याच गोष्टी होतात त्यामध्ये. ओके. मग आता सध्या पुढे काही क्लासेसचं प्लॅनिंग आहे? हो, म्हणजे 2026 मधली पहिली बॅच ठेवलेली आहे ओके. फेब्रुवारीमध्ये. ओके. तर त्याच्यासाठी एनरोल करू शकतात आणि कसं आहे, की सीट्स खूप लिमिटेड घेतो आम्ही. ओके. कारण काय होतं, एकतर हीलिंग हा शब्द मराठी माणसासाठी नवीन आहे. हां. खूप छोट्या-छोट्या गोष्टी किंवा खूप छोटे प्रश्न असतात. हं. बरोबर. प्रत्येकाचे वेगवेगळे, तर त्या प्रत्येकाची उत्तरं द्यावी लागतात. त्याला समजून हां. सांगावं लागतं. कारण एखादे नवीन जसं आपण सॉफ्टवेअर जसं घेतो, ते सिस्टम एक्सेप्ट करत नाही. करेक्ट. बरेच सेटिंग चेंज करावे हं. लागतात. तर हे थोडक्यात हीलिंग ही प्रोसेस तशी आहे हां. शिकवताना. त्यामुळे खूप छोट्या-छोट्या प्रश्नांची उत्तरं देणं हे सगळं इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं. ओके. त्यामुळे लिमिटेडच सीट घेतो एका बॅचमध्ये. बॅच. ओके. आणि स्पेशल हे म्हणायचं, की जेवढे काही स्टुडंट येतात आमच्याकडे हं. शिकण्यासाठी, ती अख्खी फॅमिली येते. म्हणजे एका घरातले ओके. 4 आहेत, 4 सगळे येतील. ओके. वय मॅटर करत नाही. ओके. म्हणजे अगदी 16 वर्षापासून माझ्याकडे 70 वर्षापर्यंतचे स्टुडंट आहेत. ओह! आणि अगदी मुंबईपासून, गुजरातपासून सगळीकडून ट्रॅव्हल नागपूर सगळीकडून ट्रॅव्हल करून येतात. आणि आता सगळे स्टुडंट्स म्हणजे जेवढ्या बॅचेस होऊन हं. गेल्या, सगळे प्रोफेशनली प्रॅक्टिस करतायत आणि तेही कॉन्फिडेंटली. सो आता मॅडमने एक्झॅक्टली सांगितलेलं आहे, की आत्ता फेब्रुवारीमध्ये त्यांची नवीन बॅच सुरू होतीये. ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही दोन्हीही जॉइन करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. तुम्ही WhatsApp करा किंवा कॉल करा आणि तुमची सीट आजच बुक करा. जसं मॅडमने सांगितलं, की लिमिटेडच आहे. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. तो वेळ घालवू नका. पटकन कॉल लावा. ओके. मॅडम आता बराच वेळ झाला गप्पा मारतोय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.